देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे। आज एका विशेष विषयावरती चर्चा करणार आहोत। येणाऱ्या 5 तारखेपासून म्हणजे 5 जुलै 2024 पासून आषाढ नवरात्र सुरू होत आहे। आषाढातलं हे नवरात्र गुप्त नवरात्र आहे। देवीची जी 4 नवरात्र वर्षभरामध्ये येतात त्यातलं आषाढ नवरात्र हे फार महत्त्वाचं आहे। आषाढातलं नवरात्र हे अर्थात दशमहाविद्यांशी जोडलेलं आहे। दोन्हीही गुप्त नवरात्र ही दशमहाविद्यांशी जोडलेली आहे। त्यातलं आषाढ नवरात्र हे वाराहीचं नवरात्र म्हणून साजरं केलं जातं। श्रीकुलामध्ये वाराही देवीचं नवरात्र म्हणून साजरं केलं जातं, तर कालीकुलामध्ये हे नवरात्र छिन्नमस्ता देवीचं नवरात्र म्हणून साजरं केलं जातं। दशमहाविद्यांचे जे साधक आहेत त्यांच्यासाठी हे नवरात्र अतिशय महत्त्वाचं आहे। श्रीकुलामध्ये वाराही देवीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। वाराही देवी म्हणजे ऑलमोस्ट श्रीविद्या। श्रीविद्येशी जोडलेल्या ज्या 2 मुख्य शक्ती देवता आहेत त्याच्यामध्ये मंत्रिणी शक्ती म्हणजे मातंगी देवी आणि दंडनाथा शक्ती म्हणजे वाराही देवी। त्रिपुरा सुंदरी देवीची जी शक्ती सेना आहे, भंडासुराशी युद्ध करायला ललिता देवी जेव्हा निघते त्यावेळेस तिच्याबरोबर जी शक्ती सेना म्हणजे युद्ध करणाऱ्या देवतांची जी सेना असते त्या सेनेचं नेतृत्व वाराही शक्ती करते। वाराही शक्तीचा उल्लेख ललिता सहस्रनामामध्ये दंडनाथा असा करण्यात आलेला आहे। वाराही शक्तीचं रूप जे आहे ते उग्र भयानक आहे। वाराही शक्तीचं मुख हे शुकर मुख आहे, म्हणजे रानडुकराचं जे मुख आहे तसं ते मुख आहे, आणि शरीर जे आहे ते एका स्त्रीचं शरीर आहे। ही प्रचंड शक्तिशाली देवता असून अतिशय उग्र आहे, स्वभावाने ही अतिशय उग्र शक्ती आहे। परंतु उग्र जरी असली तरी या शक्तीचा स्वभाव मात्र फार मातृवत्सल असा स्वभाव आहे। श्रीविद्येचे जे उपासक आहेत, साधक आहेत, देवीचे जे भक्त आहेत त्यांच्यासाठी सर्वात जास्त वात्सल्य भाव जर कुठल्या शक्ती देवतेमध्ये असेल तर तो वाराही देवीमध्ये आहे। वाराही शक्ती ही अतिशय महत्त्वाची शक्ती आहे। निगेटिव्ह एनर्जीला संपवण्यामध्ये ही शक्ती अतिशय प्रभावशाली आणि तीव्रतेने काम करणारी शक्ती आहे। विशेषतः ज्या घाणेरड्या विद्या आहेत, कचऱ्याशी संबंधित, घाणीशी संबंधित ज्या घाणेरड्या विद्या आहेत ज्यांच्याद्वारे अभिचार केले जातात, ह्या सगळ्या विद्यांचा प्रचंड महाकाल ही शक्ती आहे। वाराही शक्तीची उपासना केल्याशिवाय श्रीविद्येची साधना पूर्ण होत नाही, किंबहुना वाराही शक्तीची क्रमदीक्षा झाल्याशिवाय श्रीविद्येपर्यंत म्हणजे ललिता त्रिपुरा सुंदरीपर्यंत पोहोचता येत नाही। श्रीविद्येच्या साधनेमध्ये वाराही शक्ती हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे। वाराही शक्तीची कृपा प्राप्त झाली म्हणजे तुमच्यावरती ऑलमोस्ट श्रीविद्येची कृपा प्राप्त तुम्हाला झालेली आहे असाच त्याचा अर्थ होतो। ही अतिशय उग्र शक्ती आहे। भारतातल्या काही मोजक्याच ठिकाणी ह्या देवतेची मंदिर आहे। त्यातलं एक प्रसिद्ध मंदिर जे आहे ते काशी विश्वनाथाच्या ज्योतिर्लिंगाजवळ म्हणजे काशीला आहे, त्याला वाराही शक्तिपीठ असंच म्हटलं जातं। वाराही शक्ती ही रात्री शक्ती असून वाराही देवतेची उपासना ही साधारणतः सूर्यास्तानंतरच केली जाते। अभिचार क्रिया संपवण्यासाठी ही शक्ती अतिशय प्रभावशाली शक्ती आहे, परंतु अर्थातच उग्र शक्ती असल्यामुळे ह्या देवतेची साधना जी आहे ती गुरु आज्ञेने आणि गुरुच्या मार्गदर्शनासाठीच केली जाते। ही अतिशय प्रभावशाली शक्ती आहे। दुसरा, कालीकुलामध्ये हे जे नवरात्र साजरं केलं जातं ते छिन्नमस्ता देवीची साधना म्हणून साजरं केलं जातं। छिन्नमस्ता देवी कालीकुलामधली अत्यंत महत्त्वाची देवता आहे, परंतु वाराही शक्तीसारखीच ही बऱ्यापैकी उग्र शक्ती आहे, आणि छिन्नमस्ता शक्तीची उपासना ही गुरु आज्ञेने गुरुच्या मार्गदर्शनाखालीच केली जाते। छिन्नमस्ता शक्ती ही ट्रान्सफॉर्मेशनची देवता आहे। ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे साधकाचं अवस्थांतरण घडवून आणणे, हे छिन्नमस्ता शक्ती फार प्रभावीपणे करते। छिन्नमस्तेची साधना केल्यानंतर साधक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप मोठे आणि बरेच बदल घडून येतात। आयडेंटिफिकेशन चेंज होणे म्हणजे खूपदा आश्रम चेंज होणं हे छिन्नमस्ता देवीच्या साधनेमुळे घडून येतं। छिन्नमस्ता ही साधारणतः गृहस्थाश्रमी लोकांची देवता नाही। गृहस्थाश्रमी लोकांनी छिन्नमस्तेची उपासना शक्यतो करू नये, केलीच तर ती गुरु आज्ञेनेच करावी, गुरुच्या मार्गदर्शनाखालीच करावी। कालीकुलातली ही शक्ती असल्यामुळे ही बलिहोमप्रिया शक्ती आहे। ह्या शक्तीला बली फार प्रिय आहेत। स्मशानामध्ये ह्या शक्तीची साधना केली जाते। ही प्रचंड प्रभावशाली शक्ती आहे, परंतु अतिशय उग्र शक्ती आहे। छिन्नमस्ता शक्ती ही वामाचार
शक्ती आहे. वामाचारामध्ये प्राधान्याने ह्या शक्तीची साधना केली जाते. अर्थात गुरुआज्ञा असेल तर दक्षिणाचारानेही करता येते, परंतु ह्या सगळ्या देवता वामाचार कालीकुलाशी संबंधित बहुतांश देवता ह्या वामाचाराशी संबंधित आहेत, स्मशानाशी संबंधित आहेत. तशी छिन्नमस्ता शक्ती हीही स्मशानाशी संबंधित आहेत. ही अतिशय उग्र शक्ती आहे. छिन्नमस्ता देवीची साधना केल्याशिवाय महाकाली ह्या आद्या शक्तीची म्हणजे आद्या विद्येची साधना पूर्ण होत नाही. छिन्नमस्तेची साधना हा फार महत्त्वाचा टप्पा आहे. अर्थात स्वतंत्रपणे छिन्नमस्ता शक्ती इष्टदेवताही असू शकते, परंतु अशी संख्या कमी असते. महाकालीच्या साधनेमधला हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. क्रमदीक्षेमधला हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. तर येणाऱ्या 6 तारखेपासून साधारण 15 तारखेपर्यंत हे आषाढ नवरात्र किंवा गुप्त नवरात्र साजऱ्या केल्या जाईल. या नवरात्रामध्ये तुम्हाला जर दीक्षा असेल, सांप्रदायिक दीक्षा असेल, शाक्त दीक्षा असेल, तंत्र दीक्षा असेल, तर आपण आपल्या गुरु आज्ञेने वाराही शक्तीची किंवा छिन्नमस्ता शक्तीची साधना करू शकता. जर आपल्याला तशी दीक्षा नसेल, तसं मार्गदर्शन नसेल, तर सर्वसामान्य पद्धतीने आपण आपल्या कुलदेवीची उपासना जी आहे ती करू शकता. देवराधा ट्रस्टतर्फे विशेषतः छिन्नमस्ता शक्तीची साधना शिकवली जाते. देवराधा ट्रस्टचे संचालक डॉक्टर सी ए अशोक कुमार गुप्ता व्यक्तिगत स्तरावरती साधकांना जे आहे ते गायडन्स करतात. आपल्याला कालीकुलाबद्दल, श्रीकुलाबद्दल विशेष माहिती हवी असेल तर आपण देवराधा ट्रस्टशी संपर्क करू शकता. आमचे अधिकृत व्हॉट्सअप नंबर खाली दिलेले आहेत. त्या व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअपच्या माध्यमातूनच संपर्क साधावा, कॉल करू नये अशी नम्र विनंती आहे.